राजापूर चिरेखान नजीक चाफे स्टॉप येथे टेम्पो अपघात झाला असून 8 लोक जखमी आहेत। त्यात 7 महिला आणि 1 पुरुष गंभीर जखमी असून त्यांना सिव्हिल रत्नागिरीला हलविण्यात आले आहे। नमस्कार, मी समीर शिरोडकर, दैनिक कालवार्ता आपले स्वागत आहे। मी आज जैतापूर पीएससी आरोग्य ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आज ह्या परिसरामध्ये चिरेखान या परिसरामध्ये आज सकाळी 9च्या दरम्यान एक टेम्पोचा अपघात झाला आहे। हा अपघात इतका गंभीर होता की त्याच्या 7 महिला ताबडतोब तिकडे जखमी झाल्या आणि जखमी अशी गंभीरता अशी आहे की ताबडतोब या पीएससीला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ताबडतोब ते जखमी घेऊन या पीएससीला आले होते। आज मी डॉक्टर समोर आहे, तर त्यांना मी विचारतो की ही गंभीरता कशी होती, तुम्ही कसं त्याच्यावरती बघितलं आणि कसं ट्रीटमेंट करून या ताबडतोब ते अँब्युलन्स आपल्याकडे उपलब्ध नसताना इतर ठिकाणचे अँब्युलन्स उपलब्ध करून घेतल्या आणि साध्याचे ताबडतोब 4 पेशंट हे तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला वर्ग केले आणि आज ते आता ते पोहोचले सुद्धा आहे, त्यांना ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे। तर तुम्ही ही गंभीरता कशी घेतली आहे, तुम्ही तुमच्या टीमने कसं सहकार्य केलं? नमस्कार, मी डॉक्टर निखिल परांजपे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर। आता जसं शिरोडकर साहेबांनी सांगितलं की आज सकाळी 9च्या सुमाराला आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये चिरेखान म्हणून जो स्पॉट आहे त्याच्या थोडा पुढे एक वाहनाचा अपघात झाल्याचा आम्हाला फोन आला। आपली सगळी टीम इथे तत्पर होती। आम्हाला अधिक कळल्यामुळे आम्ही तयारीत राहिलेलोच होतो। ते वाहनातून घेऊन आले। स्थानिक लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली, नाही तर बरेच वेळा कसं होतं ऍक्सिडेंट वगैरे झाला की कोण हात लावायला बघत नाही, पण आम्ही असं बघितलंय की मग सरपंच साहेब असतील, इतर ग्रामपंचायतीची माणसं, सामाजिक कार्यकर्ते जे कोणी असतील त्यांनी तिथे वेळ न घालवता ते लगेच एका वाहनातून त्यांना इथे घेऊन आले। आम्ही बघितलं तर बऱ्याच जखमा मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या। एकूण 8 रुग्ण आपल्याकडे आणले होते। 7 स्त्रिया होत्या आणि 1 पुरुष जे चालक होते, ते असे 8। त्यामध्ये 3 जणांची परिस्थिती तर एकदम गंभीर होती, बेशुद्ध होते। त्यानंतर इतरांना जखमा खूप प्रमाणात झालेल्या होत्या, काहींची बोटं तुटली, काहींना फ्रॅक्चर्स झाले। आपण त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिलला पाठवले। आता जसं शिरवडकर साहेब म्हणाले की हे जेव्हा बातमी कळली तेव्हा तिथल्याच कुठच्या तरी सुज्ञ नागरिकांनी 108ला पण लगेच कॉल केला होता। आता जसं म्हणाले की जैतापूर पीएचसीला 108 अवेलेबल नाहीये। आपल्यापासून जवळ इथे धारतळे जे आपलं पीएचसी आहे तिथे 108ची गाडी आहे, तर ती गाडी पण 10 मिनिटात पेशंट येऊन आम्ही प्रथमोपचार सगळे करत होतो त्यांच्यावर, ज्या इमर्जन्सी त्यांची जी ट्रीटमेंट केली 108च्या त्यांनी पण आम्हाला मदत केलं। आमचा पीएचसीचा पूर्ण स्टॉफ, मी आमचे डॉक्टर रुमडे इथे होतेच। त्यानंतर आम्ही खूप पेशंट्स होते आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन काय केलं तर सीएचओ जे आपले आहेत जवळचे सब सेंटरचे, त्या 2 सीएचओना पण आम्ही इथे बोलवून घेतलं, सिस्टर लोक आमच्या, आणि स्थानिकांनी पण खूप चांगली मदत, त्यांच्यापर्यंत जे काय असेल पेशंटना शिफ्ट करणं म्हणा, उचलून आतमध्ये चालण्याची त्यांची कंडिशन नव्हती, तर हे सगळं आपण पटापट केलं। त्यामधल्या 10 मिनिटातच धारतळ्याची गाडी आली, लगेच राजापूरची 108 पण आली आणि काही काळानंतर लांजाची, अशा प्रकारे 3 108 अँब्युलन्सेस आपल्याला तातडीनं उपलब्ध झाल्या। आपण प्रथमोपचार करून आणि जे काही ऑक्सिजन वगैरे जे सगळं असेल ते त्यांना रेफर केलं। धारतळ्याच्या गाडीनं आपण 2 पहिले सिरियस पेशंट पाठवले, राजापूरच्या अँब्युलन्सनं पुढचे 2 पाठवले आणि नंतरचे 3 जे होते की जे त्यातल्या त्या जखमा भरपूर होत्या, पण असे म्हणजे जीवाला हानी होईल असं एवढी कंडिशन नव्हती, तर असे जे होते ते आपण 3 नंतर लांजेच्या गाडीनं पाठवले। तर अशा प्रकारे एक मोठा प्रसंग होता, पण आरोग्य विभाग, इतर महसूल किंवा ग्रामपंचायत विभाग आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या सहभागामुळे आणि परमेश्वराच्या कृपेनं असं पण होणार की पटापट सर्वांना उपचार मिळाले। त्यातली 4 लोक तर पोचली पण आहेत आता सिव्हिलला। आपण प्रार्थना करूया की सर्व लवकरात लवकर ते बरे होतील। याची माहिती पोलीस डिपार्टमेंट तर आहेच पूर्ण इथे, आमचे वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी आठले सर यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चालू आहे। पण ते सर्व असताना सुद्धा एवढा मोठा जैतापूर परिसर असून सुद्धा आपल्याकडे एक अँब्युलन्स का नाही, असा एक प्रश्न म्हणतो। मी जैतापूर सरपंच साहेबांना विचारतो की तुम्ही असं म्हणजे पाठपुरावा केला किंवा आताच्या लोकप्रतिनिधींना पाठपुरावा तुम्ही केलाय का? आता जैतापूर, धारतळे, लांजा, राजापूरने अँब्युलन्स मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, पण आपण जैतापूरला मागणी केली आहे का? यापूर्वी केली आहे किंवा आता करू की या माध्यमातून आपण अँब्युलन्सची मागणी करू शकता का? नमस्कार, जैतापूर सरपंच। या अगोदर सुद्धा मागणी झाली होती, या अगोदर सुद्धा जैतापूरला ती मंजूर होती 108 गाडी, पण त्याच्यानंतर काय घडलं माहित नाही। सावळे साहेब होते, त्यांच्याकडे मागणी केली आणि आता तर नवीन आमदार भैयासाहेब सावंत यांच्याकडे आम्ही आता, म्हणजे आजचा जो प्रसंग आहे तो अतिशय जीव घेण्यात होता आणि त्याच्यामुळे अतिशय गंभीर बाब ही सरपंच नात्याने मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की 108 ही जैतापूर आपल्या सब सेंटरला असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आपण तुम्ही बरोबर, सरपंच साहेबांनी आपल्या जैतापूरसाठी एक मागणी केलेली आहे आणि परिसरात की जैतापूर पीएससी आता जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सर्वांनी एक चांगलं काम केलं आहे, त्यासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद। आणि यासाठी सर्वच आम्ही तत्पर असू हे तुम्हाला शब्द देतो आणि यापुढे माननीय किरणजी सामंत यांना मी विनंती करेल की यापुढे की जैतापूरसाठी एक नवीन 108 रुग्णवाहिका द्यावी अशी मी त्याच्यासमोर विनंती करतो। धन्यवाद।